ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांच्या आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये नवनवीन विषयाचे ज्ञान आपण घेत असतो. आजचा सत्संग म्हणजे श्री प्रकाशजी बंडे हे घेणार आहेत, तर यांनी यापूर्वी देखील आपल्याकडे सत्संग घेतलेले आहेत आणि अतिशय मंत्रमुग्ध करणारे आणि खिळवून ठेवणारे असे सत्संग त्यांचे पूर्वी झालेले आहेत. आजचं सत्संग आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. बिल्डिंग ऑन व्हिजन इज डेंजरस, म्हणजे ध्येयाच्या मागे धावणे धोकादायक कसे आहे. श्रीजी हे स्वतः IT प्रोफेशनल आहेत. तसेच काही वर्ष ते अमेरिकेत वास्तव्याला होते. गेल्या 6 वर्षापासून ते SSYच्या साधनेत आहेत. तसेच ते SSY चे टीचर देखील आहेत. तरी पण मी आज त्यांना विनंती करेन की गुरुजींचं नेमकं काय व्हिजन आहे ते आम्हाला सांगा. जय गुरुदेव. जय श्रीजी गुरुदेव. आहेत ना? हा, येतोय आवाज येतोय ना? हा. येतोय आवाज. ओके. हे गुरुजींचं पुस्तक आहे, बिल्डिंग ऑन विजन इज डेंजरस. हिंदी बोलायचं, मराठी बोलायचं? जास्त लोक मराठी शक्य असतील तर मराठी. शक्यतो मराठीतच बोला. हा, शक्यतो मराठी येत नाही असं कोणी आहे का? कन्सेप्ट क्लिअर होती ना मग मराठी लोकांना. हं, बरं, ठीक आहे. सो बिल्डिंगचा अर्थ आहे काम करणे. ठीक आहे. तर मी काल भाषांतर करून लिहिताना सांगितलं की याच्यावर ध्येयाच्या मागे धावणे धोकादायक आहे, पण बिल्डिंग ऑन विजनचा अर्थ आहे की विजनवर काम करणे सुद्धा धोकादायक आहे. कारण काम करणे म्हणजे डुईंग झालं. आहे की नाही? काम करणे म्हणजे डुईंग झालं. तर आपलं ट्रू SSYच्या सेन्समध्ये नॉन डुईंग मध्ये विजन आहे, आपण धारण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे होत आहे आपण धारण केलं आहे की विजन ऑलरेडी अस्तित्वात आलेलं आहे, त्याच्यावर काम करण्याची गरज नाही कारण की ते ऑलरेडी आहे. राईट. तर नॉन डुईंग मध्ये राहणे आणि विजन धारण करणे. राईट. तर बिल्डिंग ऑन विजन इज डेंजरस म्हणजे ध्येयाच्या मागे धावणेच नाही, तर त्याच्यावर काम करणे सुद्धा डेंजरस आहे, धोकादायक आहे. ठीक आहे. तर हे खूप सुंदर पुस्तक, मला खूप आवडलं हे गुरुजींचं पुस्तक. तर त्याचे मी हायलाइट्स जे करून ठेवले आहेत पुस्तकामध्ये, ठीक आहे, ते फक्त मी ट्रान्सलेट करून सांगेल मोस्टली. ठीक आहे. पेरिल्स ऑफ रिझल्ट ओरिएंटेशन. आजकाल हे मॅनेजमेंटमध्ये रिझल्ट ओरिएंटेशन एक असतं की तुम्ही केलं, ठीक आहे, पण त्याचा परिणाम झाला की नाही झाला, काही आउटकम आलं की नाही आलं, त्याला म्हणतात रिझल्ट ओरिएंटेशन. ठीक आहे. तर त्याचा काय दुष्परिणाम काय आहेत रिझल्ट ओरिएंटेशनचे? तर हॅव यू एव्हर टेकन टाइम टू केअरफुली सी अ मॅन हुज गोल हॅज बिकम हिज लाईफ? कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलंय का की ज्याचं ध्येय हेच त्याचं जीवन बनलेलं आहे? तो एकदम वेडापिसा झालेला असतो, त्याच्या ध्येयाच्या मागे रात्रंदिवस काम करतो आणि बिलकुल त्या कामामध्येच घडून गेलेला असतो. जीवनातली जी लहान लहान आनंद असतात, राईट, ते त्याला समजतच नाहीत. ठीक आहे. त्याच्या मुलांसाठी, त्याच्या बायकोसाठी, त्याच्या आई वडिलांसाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नसतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे जे मोठं ध्येय ठेवलं आहे, त्याला समजा मिलियनेअर व्हायचं असेल किंवा किंवा एक सामाजिक ध्येय पण असू शकते, असं नाही की पर्सनल ध्येयच आहे. राईट. पण जर का त्या ध्येयाने त्याला पूर्णपणे खाऊन टाकलेलं आहे, ठीक आहे, कन्झ्युम्ड शब्द आहे इंग्रजीमध्ये, तर त्याच्यावरती अ, किती नुकसान झालेलं आहे, त्याच्यावर टेकन द टोल असं म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे त्याच्यावर किती त्याचा किंमत त्यांनी मोजलेली आहे, जो व्यक्ती अ, ध्येयाच्या मागे वेडापिशासारखा लागलेला आहे. आणि हे जे मोस्टली ध्येय आपण अ, घेतो, राईट, कोणी घेतं की ते इन्फ्लेटेड इगो
म्हणजे माझा अहंकार की मी इतरांपेक्षा चांगला आहे, मोठा आहे, या भावनेतून किंवा हे सिद्ध करण्यासाठी, त्या दॅट इज द रूट, तिथून हे सगळे मोठे मोठे ध्येय अस्तित्वात येतात. हिरो बनण्यासाठी किंवा इतरांपेक्षा मी मोठा कसा आहे हे दाखवण्यासाठी हे ध्येय येतात. तर मॅनेजमेंटमध्ये आजकाल जे सक्सेस गुरु वगैरे आहेत, नवीन पुस्तकं असतात, सक्सेसफुल कसे बनावे, श्रीमंत कसे बनावे, तर त्याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेशन, की मला आउटकम महत्वाचा आहे, राईट, ज्याच्यासाठी मी करतो आहे ते साध्य होणे महत्वाचं आहे, त्याला म्हणायचं रिझल्ट ओरिएंटेशन. त्याच्यामध्ये रिझल्ट मिळणे खूप आवश्यक आहे. जर का तुम्ही हाय अचिव्हर आहात, खूप काही मिळवलं आहे जीवनामध्ये, मोठ्या मोठ्या, बंद झालं ऑडिओ व्हिडिओ. आवाज येतोय ना? बिग अचिव्हर, हाय अचिव्हर असणे, खूप मोठं मोठ्या कामं केलेले असणे, हे खूप महत्वाचं आहे. हम्म. कसे कसं तुम्ही अचीव केलं ते महत्वाचं नाही आहे. ठीक आहे, अचीव केलं, खूप श्रीमंत झालं, खूप मोठे कामं केले, कसे केले, राईट, त्याच्यासाठी काय किंमत तुम्ही मोजली, काय किंमत इतरांना मोजायला लावली, राईट. जसं आजकाल एन्व्हायरमेंटचं असतं, की खूप काहीतरी साध्य करायचं आहे, देश प्रगत करायचा आहे, पण अ, मग देशामध्ये तुमचा एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे तुमच्या शहराचा, इतकं आपल्या शहरामध्ये अ, जर का लोकांना, लहान मुलांना सारखे आजारी पडतात लहान मुलं, कारण हवा खूप प्रदूषित आहे, पाणी प्रदूषित आहे. अ, ही किंमत कशासाठी? प्रगत व्हायसाठी. मग अशी प्रगती ही चांगली आहे की ही डेंजरस आहे? तर फॉल आउट ऑफ युअर ॲक्शन्स इज नॉट इम्पॉर्टंट, ओनली द रिझल्ट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, देश प्रगत होणे आवश्यक आहे, मग प्रदूषण होऊ दे, लोकांना लंग कॅन्सर होऊ दे, ते महत्वाचं नाही आहे. कोणाला तुम्ही तुडवून पुढे चालला आहात ते महत्वाचं नाही आहे, टॉपवर जाणे महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमच्या तुमची जी सदसद विवेक बुद्धी आहे तिचा नाश झाला हे महत्वाचं नाही आहे, पण तुमचं विजन जे होतं ते पूर्ण झालं हे महत्वाचं आहे. हा डेंजरस ट्रेंड आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे जे लोक ध्येयामध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेले आहेत, त्यांना गुरुजींनी म्हटलंय की दे आर द डेंजरस पीपल. म्हणून गुरुजी म्हणतात, गिव्ह अप युअर डॉग गोल, गिव्ह अप युअर विजन. तुमचं विजन सोडून द्या, काही गरज नाही आहे त्याची. गिव्ह अप युअर मिशन अँड एव्हरीथिंग दॅट मेक्स यू फॅनेटिक ऑफ एनी सॉर्ट. कुठल्याही प्रकारचे विजन, मिशन तुमचे जे असतील, जे तुम्हाला एक वेडा माणूस बनवतात अशा प्रकारचा, ते सगळे सोडून द्या. विजन रिइन्फोर्सेस युअर सेन्स ऑफ आयडेंटिटी, युअर इगो. आपली आयडेंटिटी जी आहे ती अधिक घट्ट होते विजनमुळे. ठीक आहे, दृढ बनते, आपला इगो मोठा बनतो या विजन्समुळे. तर आयडेंटिटी कशी आहे, की आपण जर का आपल्याला वाटलं की हिंदू आहे मी, ठीक आहे, या धारणेने मी चाललो की मी आहे हिंदू, आणि इतकं सुंदर हा जो हिंदू धर्म आहे हा सगळीकडे पसरवायचा आहे मला, या धारणेने जर का मी निघालो, तर मग सगळ्यांना एकतर मी हिंदुइझमला डिफेंड करेल की नाही, आता ही माझी आयडेंटिटी आहे, मला याला डिफेंड करणे आवश्यक आहे. याची डिफेंडला काय म्हणतात? संरक्षण करणे, स्वसंरक्षण असं. करेक्ट, संरक्षण करणे. हिंदुइझमचं संरक्षण करणे आवश्यक आहे. आणि कोणी जर का हिंदुइझम वरती काही बोललं उलट सिधं, तर मग मी त्याला धडा शिकवणार. आहे की नाही? हे धडा शिकवणारे लोक डेंजरस आहेत की नाही, धोकादायक आहेत हे लोक, राईट.
जे टेररिस्ट म्हणतात, ते टेररिस्ट हे एक्स्ट्रीम एक्झाम्पल झालं, एकदम टोकाचं एक्झाम्पल झालं टेररिस्ट. ठीक आहे. पण त्याच्या आधीच्या पण लेवल्स आहेत, ज्याच्यामध्ये की तुम्ही ठीक आहे विध्वंस नाही करणार एवढा, पण तरी तुम्ही भांडणार त्याच्याशी, है की नाही? तर जितक्या आत्मीयतेने आपण हे विजनला धरून ठेवू, त्याच्यावरती काम करू, तेवढं तेवढे आपण धोकादायक बनणार आहे लोक. ठीक आहे. आता हे बरेचसे विजन जे असतात ते कशासाठी असतात? क्रिएट सेक्युरिटी, की आपल्याला एक सेन्स ऑफ सेक्युरिटी म्हणतात, त्याला काय म्हणतात? सुरक्षा की भावना, सुरक्षिततेची भावना, की बाबा माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, हे सगळं आहे. तर ही सुरक्षिततेची भावना आपल्याला मिळते. बरेचसे विजन त्याच्यासाठी असतात. ठीक आहे, तिथून येतात. पण ही जी सुरक्षिततेची भावना आहे, हे फक्त एक मिराज आहे. मिराजला काय म्हणतात? रुक मृग मृगजळ. करेक्ट. सुरक्षिततेची भावना ही फक्त मृगजळ आहे. पैशाने माणूस सुरक्षित होतो, सुरक्षित वाटते आपल्याला, असं नाही आहे. गुरुजींनी एका व्हिडिओ मध्ये म्हटलेलं आहे की जोपर्यंत पैशाच्या मागे धावत होतो तोपर्यंत हे टेन्शन होतं की पैसे कसे मिळतील, पैसे कसे मिळतील. पैसे मिळाल्यावरती कुठलं टेन्शन असते? कसे पै- सांभाळायचे? पैसे कसे राहतील. है ना? पहिले पहिले पैसे कसे मिळतील, मिळाल्यावर आता ते राहतील कसे, चालले नाही जायला पाहिजे. है ना? त्याच्यामुळे हे सुरक्षिततेची भावना जी पैशातून किंवा या गोष्टीतून मिळते, हे एक मृगजळ आहे. ही कधी आपल्याला मिळणार नाही, त्यातून आनंद मिळणार नाहीये. तर आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळाला तर आपण जास्तीत जास्त सुरक्षित होऊ. हम्म? ही धारणा चुकीची आहे. ठीक आहे. जेवढे जास्त पैसे असतील तेवढे आपल्याला टेन्शन राहील की हे सगळे राहतील कसे माझ्याकडे. आणि हे पैसे मिळवण्याच्या मागे आणि हे पैसे सुरक्षित ठेवण्याच्या मागे ड्रजरी शब्द आहे इंग्रजीमध्ये. कष्टपूर्ण कंटाळवाणं काम म्हणजे ड्रजरी. कष्टपूर्ण आणि कंटाळवाणं काम. तर हे पैसे मिळवणे आणि पैसे टिकवून ठेवणे हे कष्टपूर्ण पण आहे, कंटाळवाणं पण आहे आणि काम पण आहे. ठीक आहे. तर याच्या मागे पडल्याने आपल्या जीवनाचे चार्म जो आहे, जीवनाची मजा जी आहे ती निघून जाते. मग हे एक तर हे झालं की स्वतःच ध्येय की मला हवंय. ठीक आहे. दुसरं हे आहे की वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. की ठीक आहे माझं पर्सनल ध्येय नाही आहे, पण मला जगातल्या सगळ्या माणसाला सुखी करायचं आहे. मला यु नो ग्लोबल वॉर्मिंग बिलकुल बंद केलं पाहिजे, पोल्युशन बिलकुल नष्ट केलं पाहिजे. ते माझ्या जीवनाचं ध्येय बनलेलं आहे की सगळ्या लोकांना चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे. ठीक आहे. विजन ठेवणे एक गोष्ट आहे आणि त्याचं ध्येय बनवून त्याच्या मागे लागणे वेडा पैशासारखं डुईंगच्या भावनेतून लागणे. ठीक आहे. ही ही दुसरी गोष्ट आहे. द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड इज अ कॉज दॅट ऑलवेज फेल्स. ठीक आहे. की तुम्ही जगाचं चांगलं करायला निघाले, हिरो बनायला निघाले, ठीक आहे, तर ते नेहमीच त्याच्यातून काही ना काहीतरी आपण यिन अँड यांग म्हणतात ना, काही चांगलं केलं त्याच्यात काही ना काही वाईट होते, आणि काही वाईट केलं त्याच्यातूनही काही ना काही चांगलं निष्पन्न होते. पूर्णपणे चांगलं पूर्णपणे वाईट असं काहीही नाही आहे. तसं जर का जगाचं चांगलं करून हिरो बनायला निघाले तर त्याच्यामध्ये पण
काही ना काही वाईट होणारच आहे. आणि हे फेल, यू आर सेटिंग युअर सेल्फ फॉर फेल्युअर. ठीक आहे, हे नेहमीच कधीच सक्सेसफुल होत नाही की जगात कल्याण करायला तुम्ही निघाले हिरो बनायला तर त्याच्यात सक्सेस मिळणार नाहीये. कॉज दॅट ऑलवेज फेल्स. जे जेवढी आपल्याला वाटेल की खूप महान कार्य मी करत आहे, तेवढंच त्याच्यामध्ये नुकसान त्याच्यामध्ये इनबिल्टच आहे. की जेवढं तुम्ही खूप महान कराल तेवढंच त्यांनी गोंधळ पण निर्माण होणार आहे. जितकं चांगलं तुम्ही करायला जाल तेवढंच वाईट पण त्याच्यातून अप्रत्यक्ष रीतीने निर्माण होणार आहे. ओके. त्याच्यामुळे हा जो होलियर दॅन दाऊ म्हणतात की दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, अ, हा जो ॲटिट्यूड आहे, तर यांनी समजा तुम्ही दुसऱ्यांना मदत करायला गेले की मी महान आहे, मी लहान आहे, हे घ्या मी तुम्हाला मदत करतो. ठीक आहे, जो दुसरा व्यक्ती आहे, एक तर आपला स्वतःचा इगो वाढला. दुसरा ज्या व्यक्तीला आपण मदत केली, ठीक आहे, त्याला एम्पावर्ड वाटण्याच्या ऐवजी तो आणखी गरीब बनतो की हा ठीक आहे बाबा, मला असंच यु नो हेच माझं जीवन आहे, हे त्याची त्याला पॉवर. ते म्हणतात ना, टीच अ मॅन टू फिश, डोंट गिव्ह हिम फिश. ठीक आहे, तर त्याला डिपेंडंट बनवलं आपण की तो आता तसंच करणार की ठीक आहे आता मला दुसरे लोकच हेल्प करणार, तसंच माझं जीवन आहे. एम्पॉवरमेंट होणार नाही त्याच्यामध्ये. मग आता गुरुजी विचारतात की व्हाय इन द फर्स्ट प्लेस डू वी ॲज्युम दॅट अवर लाईफ शुड हॅव अ पर्पज. आपल्या जीवनाला अर्थ असायला पाहिजे, आपल्या जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. कोणी सांगितलं? जीवनाला अर्थ असायला पाहिजे, कोणी सांगितलं? का बरं? वी ऑल बिलीव्ह दॅट वी मस्ट बी बॉर्न विथ अ पर्पज, की काही ना काही अर्थ, काही ना काही कार्य करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. नाही झालाय, काही नाही, असं काही नाही आहे, चुकीचं आहे हे. ठीक आहे. न्यू एज गुरुज एक्झॉर्ट वन टू डिस्कवर वन्स लाईफ पर्पज. आता हे नवीन जे गुरु आहेत आजकालचे, सक्सेस गुरु ज्यांना म्हणतात, ठीक आहे, ते म्हणतात की तुमच्या जीवनाचा अर्थ शोधून काढा, तुमच्या जीवनाचा ध्येय शोधून काढा. अरे आहेच नाही तर काय शोधणार? है ना? Should one start from the premise that life has a purpose, it does make sense to discover life's purpose. However, have you ever wondered whether it is a good premise to start with? जर का जीवनाला अर्थ असता, जीवनाला ध्येय असता, ठीक आहे, तर हे ठीक होतं की ठीक आहे जाऊन शोधून काढा की काय ध्येय आहे तुमचं, त्याच्यावर काम करा, काय अर्थ आहे तुमच्या जीवनात. पण जर का हा प्रिमाइस प्रिमाइसला काय म्हणतात? परिसर किंवा हम्म. बाजूची नाही नाही, ते प्रिमाइस वेगळं आहे. जागा, जागा असे स्पेस. हा. नाही नाही, हा ते प्रिमाइसचा तो पण शब्द आहे, अर्थ आहे, बरोबर आहे, पण इथे प्रिमाइसचा अर्थ आहे पूर्व. जीवनक्रम म्हणू शकतो आपण. हम्म? आपला जीवनक्रम म्हणू शकतो. हा. तर प्रिमाइस म्हणजे की एक एक हे केलं, पूर्वधारणा, क्षेत्र. पूर्वसंकल्पना केली की आपल्या जीवनाला आयुष्याची अर्थ आहे. चाकोरी. हम्म. ठीक आहे, तर या संकल्पनेतून आपण सुरुवात केली की जीवनाला अर्थ आहे, तर मग तुम्ही अर्थ शोधा, ध्येय शोधा. पण जर काही पूर्वसंकल्पनाच जर चुकीची असेल, राईट, जर जीवनाला खरंच काही अर्थ नसेल, तर मग तुम्ही काय करताय? है ना, मग हे चुकलं काम आहे की नाही? द बिग पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. ऑल अवर प्रॉब्लेम्स इन लाईफ आर बॉर्न आउट ऑफ लुकिंग फॉर सेन्स एव्हरीवेअर. आपण जीवनाचा अर्थ शोधत बसतो इकडे तिकडे, त्याच्यामुळे त्याच्यातून सगळे हे प्रॉब्लेम निर्माण होतात आपल्या जीवनामध्ये. द क्वेस्ट फॉर अ लाईफ पर्पज इज ऑल्सो सो दॅट अवर लाईफ मेक्स सेन्स. आपण जीवनाचं ध्येय पण कशासाठी ठरवतो की काहीतरी ध्येय पाहिजे जीवनामध्ये, कारण की त्याने आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ मिळेल.
म्हणून आपल्याला ध्येय पाहिजे असते. हम्म. आता लहान मुलं जे असतात ते काही शोधत बसत नाही की जीवनाचा अर्थ काय आहे, जीवनाचा ध्येय काय आहे. ते आनंदी असतात. आहे की नाही? नेहमी आनंदी असतात, कारण ते या भानगडीत पडतच नाही की अर्थ काय आहे, जीवनाचा ध्येय काय आहे, जीवनाचं ही भानगड त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ते मस्त आनंदाने त्यांचं जीवन जगत असतात. त्यांना कोणी सांगितलं नाही की तुमच्या जीवनाला एक ध्येय असणे आवश्यक आहे. हम्म. आपणही जेव्हा लहान होतो, हम्म, आपण विसरून जातो की आपण होतो. ठीक आहे. पण आपणही लहान होतो आणि तेव्हा आपल्यालाही असं होतं की काय ध्येय बिय काय काय नाही, बघू मोठं झाल्यावर काय असेल ते. समजा कोण विचारलं मोठं होऊन काय होणार आहे, सांगून द्यायचं काहीतरी. है ना ते. तर तेव्हा पण आपण पण खूप असा छान आनंदी जीवन जगलेलो आहे, जेव्हा आपण आपल्याला कोणीही सांगितलं नव्हतं किंवा आपल्या मनावर हे बिंबवलं नव्हतं की आपल्या जीवनाला ध्येयाची गरज आहे, अर्थाची गरज आहे. तेव्हा आपण सुद्धा मस्त मजा केलेली आहे लहानपणी. ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला हे कळलं की जीवनाला अर्थ पाहिजे, तेव्हा सगळा गोंधळ सुरू झाला. एक मिनिट, माझं पेज गेलं याच्यामध्ये. हम्म. मग आपण म्हणतो की मेडिटेशन, जे ध्यान आपण करतो, हम्म, समाधीमध्ये आपण बसतो, समाधी अभ्यास करतो, ते सगळ्यात श्रेष्ठ का बरं आहे? कारण की मेडिटेशनचा अर्थ काय आहे, काय अर्थ आहे, किंवा त्याचं ध्येय काय आहे? काही नाही. काहीच करायचं. मेडिटेशन आपल्याला, ठीक आहे, आपण काय करतो? काहीच नाही करत. आणि काय मिळवायचं असते मेडिटेशन मधून? काय अपेक्षा ठेवायची असते? काहीच काहीच नाही. नाही. त्याच्यामुळे मेडिटेशन सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुम्हाला अर्थाच्या आणि ध्येयाच्या पलीकडे घेऊन जातं. बियॉन्ड, गोईंग बियॉन्ड म्हणतात. गोईंग बियॉन्डचा अर्थ त्याच्या पलीकडे गेला तर त्याचा काही अर्थ आहे नाही आहे, त्याचा काही फरक पडत नाही. त्याला म्हणतात गोईंग बियॉन्ड. किंवा आणि म्हणूनच मेडिटेशनमुळे मेडिटेशनचं जे जे आपल्याला फायदे मिळतात, जे अनुभवतो आपण, त्याचं कारण हेच आहे की आपण ध्येयांच्या, अर्थाच्या या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेलो असतो. हम्म. तर जेवढं आपण कमी ऑब्सेशन म्हणतात, म्हणजे मागे लागणे, त्याच्या अर्थ शोधण्याच्या, माझ्या वेळेचा सदुपयोग व्हावा, हं? माझी वेळ वाया घालवू नये, चांगलं कार्य घडावं वेळेतून माझ्या. दडपण म्हणूया त्याला, दडपण. हा, दडपण किंवा धडपड, ही धडपड जेवढी आपण कमी करू, तेवढा आपला वेळेचा सदुपयोग होईल. ठीक आहे. वेळेचा सदुपयोग करायचा म्हटला तर तो होणार नाही. पण जेव्हा आपण हे सोडून देऊ की सदुपयोग विदुपयोग काही नसते, तेव्हापासून आपल्या वेळेचा सदुपयोग होणे आपोआप चालू होईल. हम्म. जेवढं आपण अर्थाच्या मागे लागू की माझ्या जीवनाला अर्थ असला पाहिजे, तेवढा तो अर्थ दूर जाईल. जेव्हा आपण हे मान्य करू की ठीक आहे, अर्थ काही नाही जीवनाचा, तेव्हा आपलं जीवन अर्थपूर्ण बन बनलं. ठीक आहे. तर एक्झिस्टन्स हॅज नो पर्पस. आपण जे बिईंग मध्ये असतो आपलं, त्याचं काही ध्येय नाही आहे, त्याचा काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. तर गुरुजींनी म्हटलं आहे, आता हे गुरुजींचंच वाक्य आहे, मी सगळेच गुरुजींचे पुस्तकातूनच वाचतोय मी, पण हे वाक्य आहे की माय लाईफ हॅज नो पर्पज अँड आय एम मोस्ट हॅप्पी विदाउट वन. एक हा कोट गुरुजींनी लिहिलाय की माझ्या जीवनाचं काही ध्येय नाही आहे आणि
त्याच्यामध्येच मला आनंद आहे की माझ्या जीवनाचं काही ध्येय नाही आहे. ठीक आहे, असं पण एक वाक्य गुरुजींनी पुस्तकामध्ये त्यांच्या या लिहिलेलं आहे. ठीक आहे. कंटेंटमेंट नीड नॉट बी अ डेड एंड. संतोष आणि समाधानाने आपण जे जीवन जगतो, ठीक आहे, तर ते काही डेड एंड नाही आहे. तिथे काही संपून नाही जात की मला आता काहीच नको आहे, माझं ध्येय काहीच नाही आहे, मला अर्थ काहीच नाही आहे. मग तिथे सगळं काही संपून नाही गेलं. ठीक आहे, तिथे तर खरी सुरुवात झाली. हम्म. तर जेव्हा आपलं ध्येय असतं, काही ध्येय आपण ठेवलेलं असतं, तेव्हा आपल्याला हे दिसत नाही की काय केलेलं आहे, काय चांगलं आहे, काय करायचं बाकी आहे ते दिसत राहतं आपल्याला फक्त. जेव्हा ध्येयाच्या मागे आपण धावतो, तेव्हा हे बाकी, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, जे झालेलं आहे ते दिसणे बंद होते. आय टू थॉट दॅट हॅव्हिंग अ विजन इज अ मस्ट. गुरुजी म्हटले की मला पण असं वाटायचं, मला पण असं वाटलं एका वेळेला की विजन असणे अतिशय आवश्यक आहे. सो वी इंट्रोड्युस्ड अ सेशन डेडिकेटेड टू इम्पॉर्टन्स ऑफ विजन इन SSY. त्याच्यामुळे मी म्हणजे गुरुजींनी इम्पॉर्टन्स ऑफ विजन नावाचं एक सेशन SSY मध्ये इन्क्लूड केलेलं होतं. We also taught effortless vision manifestation technique in our advanced programs. Advanced program मध्ये एफर्टलेसली विजन मॅनिफेस्ट कसं करायचं, पूर्ण कसं करायचं, याच्या टेक्निक्स SSY मध्ये शिकवल्या. मी म्हणजे गुरुजींनी. Subsequently, many of our SSY teachers took it very seriously and started writing out visions, reading them aloud and declaring them to those around. तर याच्यामुळे काय झालं की जे बरेचसे SSY टीचर होते, त्यांनी हे खूप सिरियसली घेतलं आणि त्यांनी विजन लिहायला सुरुवात केली आणि इतरांना सुद्धा वाचून दाखवायला त्यांचे विजन सुरुवात केली. द सेम टीचर्स टू वन स्टेप फर्दर. त्यांनी पुढची पण एक स्टेप घेतली. दे कन्कर्ड विथ मी दॅट होल्डिंग वन्स विजन इन द फ्लॅग एंड ऑफ मेडिटेशन वेन वन हॅज टच द अल्फा स्टेट ऑफ कॉन्शियसनेस लेड टू क्विकर मॅनिफेस्टेशन्स. की मेडिटेशन जेव्हा पूर्ण होतं, राईट, टुवर्ड्स द एंड, मेडिटेशनच्या शेवटी शेवटी जेव्हा अल्फा स्टेटमध्ये आपलं मन असते, तेव्हा जर का आपण आपलं विजन मनामध्ये ठेवलं तर ते लवकर पूर्ण होतं. दिस इज ट्रू, इन्सिडेंटली ट्रू. ठीक आहे, हे खरं आहे. ठीक आहे, हे काही खोटं नाही आहे, हे आहे खरं. However, the same teachers of then confess something surprising. पण मग त्याच टीचरनी आणखी पण एक गोष्ट काय कन्फेस केली, मान्य केली. They admitted that all this was only serving to create more dangerous people, at least in the eventuality. ठीक आहे, की हे सगळं केल्याने जास्त धोकादायक लोक निर्माण होतात, ॲटलिस्ट इव्हेंच्युअली तसं होतं. It led to people who doubled production of their factories. तर ध्येयाने त्यांना कन्झ्युम करून घेतलं. ध्येय तुम्हाला त्यांना खाऊन टाकतं नंतर. दिस मेड ग्रीडी पीपल ग्रीडियर अँड द वर्ल्ड मोर कन्झ्युमरिस्ट. तर जे लोक ग्रीडी होते, ते आणखी जास्त ग्रीडी झाले. इट लेड टू एन्व्हायरमेंट डाईंग अ ट्रॅजिक डेथ. ठीक आहे, निसर्गावर त्याचा दुष्परिणाम झाला. इट इज लाईक टीचिंग अ चाइल्ड टू स्विम इन द ओशन बट नॉट टेल हिम अबाउट द शार्क्स. तर विजनच्या बाबतीत असं सांगणे हे कसं झालं की मुलाला तुम्ही स्विमिंग तर शिकवलं, ठीक आहे, पण ते पण तिथे शार्क आहेत पाण्यामध्ये ते सांगितलंच नाही, आहे की नाही.
तर विजनच्या बाबतीत जर आपण असं शिकवलं पण हे नाही सांगितलं की विजन डेंजरस आहे, तर इट इज लाईक स्विमिंग शिकवलं पण पाण्यात शार्क आहे हे सांगितलंच नाही. ठीक आहे. अम्बिशन इज लाईक अ ब्लॅक होल. ब्लॅक होल जे असतं ना, ब्लॅक होल मध्ये सगळं चाललं होतं, मोठे मोठे तारे, ग्रह. विच बुक इज दिस? या पुस्तकाचं नाव आहे बिल्डिंग ऑन व्हिजन इज डेंजरस. गुरुजींचंच पुस्तक आहे. बिल्डिंग ऑन व्हिजन इज डेंजरस नावाचं पुस्तक आहे. अमेझॉनवर पण उपलब्ध आहे ऑनलाईन, तुम्हाला जर का पाहिजे असेल तर. तर ब्लॅक होल जो असतो, ब्लॅक होल माहित असेल तुम्हाला काही लोकांना, की खूप जास्त गुरुत्वाकर्षण असतं त्याच्यामध्ये, खूप जास्त मॅटर. तर ते खूप मोठा समजा तारा असेल, ठीक आहे, ते तो त्याची डेथ जेव्हा होते त्या ताऱ्याची, तेव्हा तो असा श्रिंक होऊन छोटासा होतो, एवढासा. तर खूप मोठा तारा, राईट, सूर्यापेक्षा पण मोठा, तो गुरुत्वाकर्षणाने एवढा लहान होतो. तर त्याचं गुरुत्वाकर्षण एवढं वाढतं की त्याच्यातून सगळं काही जातं त्याच्या आतमध्ये. त्याच्या जवळून कुठला ग्रह गेला त्याला गिळून टाकतो, त्याच्या जवळून काही गेलं त्याला अट्रॅक्ट करून ते पण एकदम तर तो मोठा मोठा होत राहतो, तो ब्लॅक होल. ठीक आहे. तर अम्बिशन, ध्येय जे आहे ते पण असं ब्लॅक होल सारखं आहे. ठीक आहे. त्याला जेवढं तुम्ही खाऊ घालाल तेवढा तो आणखी मोठा होतो. 2-4 तारे गेले की अजून मोठा झाला, अजून त्याचं गुरुत्वाकर्षण वाढलं. ठीक आहे. तर 2-4 ध्येय आपले पूर्ण झाले की आपल्याला अजून मोठं ध्येय पाहिजे, मग अजून मोठं ध्येय पाहिजे, मग त्याच्यामध्ये आपल्यालाच ते ध्येय, ध्येयाच्या मागे धावण्याने आपल्यालाच घेऊन टाकतं ते ध्येय. हम्म. तर आपली जी कंपल्सिव्ह डिझायर आहे, कंपल्सिव्ह म्हणजे हवंच आहे, त्याला म्हणायचं कंपल्सिव्ह. की न होऊन कसं चालेल, हे तर करणे खूप आवश्यक आहे. कंपल्सिव्ह. आणि डिझायर म्हणजे ध्येय. हं? जे व्हायलाच पाहिजे असे जे आपले ध्येय आहेत, हं? ते फेटल आहेत. फेटल म्हणजे जानलेवा ज्याला म्हणतात. ठीक आहे, तोच शब्द गुरुजीने आपला, इट इज फेटल. जर का आपण जे जगामध्ये नॉट ओके आहेत, हे ठीक नाही आहे, ते ठीक नाही आहे, पोल्युशन आहे खूप, आणखी काय आहे, ज्या खराब गोष्टी आहेत त्या सो जे जे नॉट ओके आहे जगामध्ये, ते मला जाऊन ओके करायचं आहे, अशा प्रकारचे जे आपण ध्येय ठेवले ते सगळे बिनाकामाचे आहेत, फेटल आहेत, जानलेवा आहेत. ठीक आहे. किंवा असे ध्येय जे आपल्याला दाखवून देतील की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा भावनेने घेतलेले जे ध्येय आहेत, ते पण फेटल आहेत, ते पण डेंजरस आहेत. हम्म. आणि हेच असतात आपले ध्येय, बाकी काय असतात? जे ठीक नाही ते ठीक करा, आणि मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी जाऊन इतरांना मदत करणार, हिरो बनणार, या भावनेतून जास्ती करून आपले ध्येय आलेले असतील, है ना. अ ट्रू विजन इज समथिंग टोटली डिफरंट. मग खरे जे विजन आहे ते एकदम वेगळं आहे याच्यापेक्षा. हम्म? मग खरं विजन काय असतं? देर इज अ लॉट ऑफ रूम फॉर ग्रॅटिट्यूड इन इट. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड, धन्यवादची भावना, हम्म, ही खूप जास्त त्याच्यामध्ये असते. इट इज ऑल्सो अ डिझायर बट नॉट अ कंपल्सिव्ह वन. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी हवं आहे, राईट. विजन म्हणजे काहीतरी हवं असल्याची भावना आहे, पण ते झालंच पाहिजे हा अट्टहास नाही आहे त्याच्यामध्ये. नॉर इज इट अबाउट वॉन्टिंग टू करेक्ट ऑल द मिझरी इन द वर्ल्ड. किंवा त्याच्यामध्ये जगाचे जे दुःख आहे ते नष्ट करण्याची भावना नाही आहे त्याच्यामध्ये, की सगळ्या जगातलं दुःख मी नाहीसं करील, हे ठीक नाही आहे, ते ठीक नाही आहे, ते मी ठीक करील. हम्म? या भावनेतून पण ते विजन आलेलं नाही आहे. मोर दॅन एनिथिंग इट इज बॉर्न फ्रॉम द स्पिरिट. ते आपल्या आत्म्यातून आलेलं आहे, इगोमधून आलेलं नाही आहे. इट इज अ कॉन्शियस चॅलेंज टेकन
टेकन अप टू मेक द प्ले इंटरेस्टिंग. इट्स अ कॉन्शियस चॅलेंज टेकन अप टू मेक द प्ले इंटरेस्टिंग. जीवनाचा हा जो खेळ आहे, ठीक आहे, या खेळाची मजा वाढवण्यासाठी एक चॅलेंज घेतलेला आहे की चला करून पाहूया काहीतरी, है ना. मजा येईल. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, पण हे ट्राय करण्यामध्ये मजा येईल या भावनेतून घेतलेलं आहे. ठीक आहे. प्ले कांट बी हॅड विदाउट अ टार्गेट. जर का आपण मैदानामध्ये गेलो, ठीक आहे, फुटबॉल खेळायला, गोल पोस्टच नाही आहे, ठीक आहे. जे मैदानमध्ये फुटबॉलमध्ये गोल करतो आपण, त्याची जी जाळी असते, एक एक गोल इकडे असतो, एक गोल इकडे असतो, तुम्ही तिकडे बॉल मारा, आम्ही इकडे. गोल पोस्टच नाही आहे. खेळू शकतो का फुटबॉल? खेळू नाही शकत. काहीतरी गोल पोस्ट पाहिजे की नाही. ते गोल पोस्ट म्हणजे आपले विजन. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्या विजनचं काहीही महत्त्व नाही आहे. ठीक आहे. गोल करणे आवश्यक नाही आहे, गोल असणे आवश्यक आहे. ठीक आहे. जर का फुटबॉल खेळायला आपण ग्राउंडवर गेलो, गोल पोस्टच नाही आहे, काय खेळणार? खेळताच नाही येणार. म्हणून गोल असणे आवश्यक आहे, पण गोल करणे आवश्यक नाही आहे. ठीक आहे. जेव्हा गोल करणे आवश्यक होते, जेव्हा गोल करणे आवश्यक होते, तेव्हा ते प्ले नाही राहत, खेळ नाही राहत, ते काम बनतं. काम आणि खेळातला हा जो फरक आहे, वर्क वर्सेस प्ले, काम आहे की खेळ आहे. खेळामध्ये जेव्हा आपण खेळतो, तेव्हा गोल होणे आवश्यक नसतं. ठीक आहे. झाला तर झाला, नाही झाला तर नाही झाला, करणार आहे. आपण खेळणे यायचं आहे की ते ध्येय मिळवावं. ठीक आहे. विदाउट द गोल पोस्ट देर इज नो गेम. जर का ध्येयच नसेल, काही विजनच नसेल, तर जीवनाची मजा येणार नाही. ठीक आहे. काहीतरी जीवनामध्ये, जीवनाचा खेळ खेळण्यासाठी काहीतरी गोल पोस्ट असणे आवश्यक आहे, पण तिथे गोल करणे आवश्यक नाही आहे. The only worthwhile context to have a vision is to see it is as goalposts meant to serve our play. What the Hindus call लीला. ठीक आहे. तर हा जीवनाचा खेळ मजेदार बनवण्यासाठी काहीतरी एक ध्येय ठेवणे, काहीतरी एक विजन ठेवणे आवश्यक आहे. पण ते विजन साध्य करणे आवश्यक नाही आहे. त्या विजनच्या मागे धावणे आवश्यक नाही आहे. ठीक आहे. जसं फुटबॉलमध्ये गोल करणे आवश्यक नाही आहे. जेव्हा गोल करणे आवश्यक बनेल की नाही, मला तर जिंकायचंच आहे, हा टास आणि खूप मोठ्या गोलनी जिंकायचं आहे, मग मग तो खेळ नाही राहिला. ठीक आहे. सर तसं आपण जर का ध्येय म्हटलं की यार मला तर हे ध्येय साध्य होणे आवश्यकच आहे, पूर्ण जगाचं कल्याण याच्यामध्येच आहे, की मग तो खेळ राहिला नाही. ठीक आहे. वन कॅन ऑपरेट फ्रॉम द कॉन्टेक्स्ट ऑफ प्ले ओनली वेन वन फील्स फुल विदिन. जेव्हा आपल्याला आतमधून संतोष वाटतो, समाधान वाटतं, तेव्हाच खेळ खेळता येणे. आतमध्ये का बघा याच्यात, मग मला विचार. युअर ट्रू विजन इज नो लॉंगर अ compensation mechanism meant to fill up your hollowness. ठीक आहे. आपल्याला आतमधून आतमधून एखाद्याला वाटत असेल की मी परिपूर्ण नाही आहे, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. सिद्ध करायची गरज का बरं पडते? कारण की डाऊट आहे, शंका आहे, म्हणून सिद्ध करायला लागतं ना. जर का शंकाच नसेल तर सिद्ध करण्याची गरजच नाही आहे. तर काहीतरी करून दाखवायचं आहे. कोणाला दाखवायचं आहे? कोण पाहत बसलंय? ठीक आहे. दाखवायसाठी जीवन जगतोय का आपण? हम्म. तर हे कॉम्पेन्सेशन मेकॅनिझम टू meant to fill up your hollowness. This is not where the goal should come from. On the contrary, it is expression of fullness and sufficiency that you feel within. ठीक आहे. तर हे आपल्या आतमध्ये जी मला कमतरता जाणवते, ठीक आहे, मला सिद्ध करण्याची गरज भासते स्वतःला, ठीक आहे, यातून आलेलं ध्येय हे ध्येय नाही आहे. तर जे मला आतून जेव्हा संतोष वाटेल की हा माझ्याकडे सगळं आहे, जे हवं आहे ते सगळं आहे, काही करण्याची गरज नाही आहे,
त्याच्यातून आता मला जे करण्याची भावना होते, फुलफिलमेंटमधून, समाधानातून जे वाटतं की हां, आता हे समाधान एक्सप्रेस करायचं आहे मला, त्यातून जी जे करण्याची भावना होते ते आहे खरं विजन. अ ट्रू विजन इज बेस्ड ऑन सॉलिड ग्राउंड ऑफ कंटेंटमेंट. समाधानातून जे निर्माण होतं ते खरं विजन आहे. कमतरतेतून निर्माण होतं ते विजन नाही आहे, ती डिझायर आहे. ठीक आहे. Being at the mercy of desires is base level. Going beyond compulsive desire and resting in contentment is few notches higher. However, happily striving for your vision from solid base of contentment is highest. एकदम बेस लेवल काय असतं की हा मला आता हे पाहिजे. मला एक दिवशी मनात आलं की मला करोडपती बनायचं आहे, लागले त्याच्या मागे. दुसऱ्या दिवशी मनात आलं की मला पूर्ण पोल्युशन नष्ट करायचं आहे जगातलं, त्याच्या मागे लागले. तिसऱ्या दिवशी मनात आलं आणखी हे हे करायचं आहे, ते करायचं आहे, त्याच्या मागे लागले. हे आहे डिझायरच्या मागे धावणे. ही एकदम बेसिक लेवल आहे. ठीक आहे, एकदम खालच्या दर्जाचा. गोईंग बियॉन्ड कंपल्सिव्ह डिझायर अँड रेस्टिंग इन कंटेनमेंट इज फ्यू नॉचेस हायर. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं श्रेष्ठ हे आहे की डिझायरकडे फक्त बघणे. हा, असा विचार आला मनामध्ये की करोडपती व्हायचा विचार आला, येऊ दे, विचार आहे की नाही, आला येऊ दे, गेला जाऊ दे. दुसरा विचार आला की हा, जगाचं कल्याण करायचं आवश्यक आहे. ठीक आहे, विचार आहे, आला येऊ दे, गेला जाऊ दे. त्याच्या मागे कंपल्सिव्हपणे की नाही, हे व्हायलाच पाहिजे, हा, असा त्या विचाराच्या मागे धावणे, हे थांबवून शांतपणे बसून राहणे, ही त्याच्या पुढची पायरी आहे. एक एक पायरी वरती आहे, पण त्याच्याही पुढे काहीतरी आहे. ठीक आहे, पूर्ण समाधानाच्या भावनेतून. ठीक आहे, तुमच्या पूर्णपणे समाधान ठेवून आणि ही धारणा न ठेवता की माझं विजन पूर्ण झालंच पाहिजे, हम्म, हे हा अट्टहास न ठेवता विजन विजनवरती खेळाच्या भावनेतून खेळणे. राईट. विजन, स्ट्रायव्हिंग शब्द वापरलेला आहे गुरुजींनी. स्ट्रायव्हिंग, स्ट्रायव्हिंग म्हणजे काम करणे झालं. ठीक आहे, विजनवर तुम्ही काम करताय पण समाधानातून करताय. राईट, हव्यास खेळ. हव्यास म्हणतात. हम्म, हव्यास म्हणतात त्याला, हव्यास. 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 हा. हा. तर विजन, तर विजनच्या, कारण की विजन असल्याशिवाय खेळ शक्य नाही आहे. राईट, त्याच्यामुळे एक विजन आहे, त्याच्यावर तुम्ही कार्य पण करताय, पण त्याचा अट्टहास नाही आहे, ही त्याच्या पण पुढची पायरी आहे. ठीक आहे. An ambition makes exclusivity, whereas a true vision is all inclusive. Ambition काय असतं की मला श्रीमंत व्हायचं आहे. पण विजन काय असतं की सगळ्यांना सगळं मिळू दे, सगळ्या लोकांसाठी सगळे, सर्वे भवन्तु सुखिनः, मी भवन्तु सुखिनः, हे झालं माझं ध्येय. सर्वे भवन्तु सुखिनः, हे झालं विजन. आणि सगळ्यांना मी सुखी करणार नाहीये, सगळे सुखी राहू देत. दॅट्स ऑल. मी करण्याची गरज नाही. मी करायचं म्हटलं तर इगो आला त्याच्यामध्ये, आहे की नाही. जसं पॉलिटिशियन लोकांचं असतं, राईट, की सगळ्यांचं चांगलं होऊ देत पण माझ्या हातून घडू दे म्हणजे मला वोट मिळेल. राईट. दुसरं बाकीच्या लोकांनी चांगलं काम करू नका, मला एकट्यालाच चांगलं काम करू द्या, कारण मी एकटाच चांगला आहे. राईट. दॅट इज इगो. हा झाला इगो. सगळ्यांचं चांगलं होऊ देत, कोणी करू देत, आपोआप होऊ देत, मी काय. राईट. हे झालं विजन. लर्न ॲज इफ यू आर गोइंग टू लिव्ह फॉर एव्हर, लिव्ह ॲज इफ यू आर गोइंग टू डाय टुमॉरो. हे महात्मा गांधींचं कोट आहे, गुरुजींनी पुस्तकामध्ये टाकलेलं आहे. लर्न ॲज इफ यू आर गोइंग टू लिव्ह फॉर एव्हर. जेव्हा तुम्ही काही शिकायला घेताय, आपण शिकायला काही घेतो हातामध्ये की मला हे शिकायचं आहे, तर असं अशा प्रकारे शिका, अशा धारणेने शिका की तुम्ही कधीच मरणार नाही आहे.
हे तुम्हाला राईट अशा धारणेने शिका, म्हणजे तुम्ही खूप शिकाल, छान शिकाल. लिव्ह ॲज इफ यू आर गोइंग टू डाय टुमॉरो. पण जगताना असं जगा की उद्याच मरणार आहे. ठीक आहे. जगताना असं जगा, शिकताना असं शिका की तुम्ही कधीच मरणार नाही आहे, म्हणजे तुम्ही छान शिकाल. जगताना असं जगा की तुम्ही उद्याच मरणार आहे, म्हणजे तुम्ही छान जगाल. ठीक आहे. जर का आपण असं जगलो की मी कधीच मरणार नाही आहे, तर खूप टेन्शन मध्ये जगू आपण, खूप प्लॅनिंग करू, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. उद्याच मरणार आहे तर काय पाहिजे? काहीच काही नाही नाही. पाहिजे, काही नाही पाहिजे. तर जे जर आपण जे विजन ठेवलेले आहे त्यांच्याकडे एक खेळण्याचं साधन, एक गोलपोस्ट न बघता हे मिळालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, या कंपल्सिव्ह डिझायर मधून जर का आपण या सगळ्यांकडे बघितलं. सॉरी मी मध्ये बोलत आहे. तुम्ही आता हा बोललेलं वाक्य परत बोला ना, की जगताना असं जगायचं प्लीज. हा शिकताना असं शिका की कधीच मरणार नाही आहे मी. ठीक आहे. शिकताना असं शिका की मरणार नाही कधीच. जगताना असं जगा की उद्याच मरणार आहे. ठीक आहे. थँक्यू महात्मा गांधींचं गुरुदेव. वाक्य आहे. हम्म, ठीक आहे. तर जर का आपण हे विजन अस्तित्वात आलंच पाहिजे, हा अट्टहास ठेवला, तर देर इज नो एंड टू ऍक्शन. राईट. तर आपल्याला सतत काही ना काही करत राहावं लागेल. हम्म? आपल्याला शांतपणे थांबता येणार नाही. त्याच्यातच आपण गुरफटून राहू. ऍक्शन ऍक्शन ऍक्शन, डुईंग मध्ये चाललं जाईल सगळं काम. पण जर का आपण विजनचा अट्टहास नाही ठेवला, तर मग ऍक्शनची गरज नाही आहे. मग आपण नॉन डुईंग मध्ये शांतपणे जीवन जगू शकतो आणि त्या विजनवर काम करण्याचा आनंद पण मिळवू शकतो. ठीक आहे. त्याचं टेन्शन नाही राहणार. विजनवर काम करणे हे टेन्शन नाही राहणार. विजनवर काम करणे हे आनंद राहील, खेळ होईल. ठीक आहे. तर आता ऑलमोस्ट 8 वाजत आले, तर आता इथे आपण थांबूया. ठीक आहे. या पुस्तकाचं नाव आहे बिल्डिंग ऑन विजन इज डेंजरस आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे. आणखी ठिकाणी पण असेल, मला नाही माहिती. अमेझॉनवर इलेक्ट्रॉनिकली उपलब्ध आहे. फिजिकल कॉपी आहे का हे पण मला नाही माहिती. ओके. उषामा, हा, थांबूया. धन्यवाद. खूपच छान सांगितलं तुम्ही. म्हणजे कोणती गोष्ट जी काय करायची ती तृप्तीतून समाधानातून केली तर त्याच्यात आपल्याला योग्य ते ध्येय गाठता येतं. म्हणजे कुठली त्यामागे अपेक्षा आपली असू नये. आणखी कोणाला बोलायचंय का? जय गुरुदेव. हा, बोला शिका गिरीश. छान झाला. 3 चाकी प्रवास, म्हणजे गुरुजीचे जे सो व्हॉट, नथिंग मॅटर्स अँड एव्हरीथिंग ओके, अगदी तो आलटून पालटून सगळं रिव्हिजन झालं. ते व्हेरी नाईस थिंग. तिन्ही म्हणजे ना ट्रिपल त्रिगुणातीत, हे जर केलं आपण तर त्रिगुणातीत होऊन जातो असं डेफिनेटली. सो व्हॉट, नथिंग मॅटर्स अँड एव्हरीथिंग इज ओके. जय गुरुदेव. जय गुरुदेव. प्रेयर घेऊया. ओ